नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण येरोडा भागात आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे येरोडा उपविभाग अध्यक्ष लक्ष्मण भाऊ काते आपल्यासोबत आहेत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्त आज सर्व वारकरी भक्तांना फराळ वाटपाचं कार्यक्रमाचं आयोजन यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आज गेली 26 वर्ष आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या माध्यमातून व आमच्या मंडळाच्या माध्यमातून याच्या अगोदर आम्ही माऊलींची सेवा संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज, त्याच पद्धतीने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जो पालखी सोहळा पंढरपूर व दिहू या आपल्या ठिकाणून पंढरीच्या वाटेने ज्यावेळेस प्रस्थान ठेवतो, त्यासोबत येणाऱ्या असंख्य हजारो लाखो जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले वारकरी संप्रदाय असतात, त्या लोकांच्या उठण्या बसण्याची व्यवस्था म्हणा आणि त्यांच्याबरोबर त्यांचा फराळ वाटपाच्या माध्यमातून आम्ही आज जे एक छोटंसं केलेलं एक रोपटं होतं, आज त्याचा खूप मोठा असा वटवृक्ष झालेला आहे। आणि तो वटवृक्ष जे आमच्या माऊली भक्त आणि जे आमच्याबरोबर आमच्या पक्षाचे विविध सामाजिक संघटनेचे जे पक्षाचे पदाधिकारी म्हणा, सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते असतात, एक सर्वसामान्य नागरिक माता भगिनी की ज्यांना एक धर्मरसामध्ये एक आवड असते किंवा त्यांना एक हरिभक्तन पारायणाच्या माध्यमातून काहीतरी माऊलींची सेवा करूशी वाटते, काहीतरी खारीचा वाटा उचलण्याचं असं वाटतं, या सर्व लोक ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। आणि यामुळं होणारा जो पालखी सोहळा आहे तो अतिशय सुखमय, आनंदमय आणि निरोगीमय होतो। निरोगीमय यासाठी म्हणून की तुम्ही आज बघू शकतात की आज माझ्या पाठीमागं पण बघा, पुणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी गेली कित्येक दिवसापासून ह्या पालखी सोहळा निरोगी होण्यासाठी आणि आरोग्यमय होण्यासाठी घडत असतात। वाहतुकीचे कर्मचारी म्हणा, ते पण अतिशय शिस्त पद्धतीने बघा, आज वाहतुकीचं कुठल्याही प्रकारचं पुणे शहरामध्ये अडथळा निर्माण होत नाही, हे सर्व जे नियंत्रण पोलीस खात्याचं म्हणा, वाहतूक शाखेचं म्हणा आणि पुणे महानगरपालिका आरोग्य प्रशासनाचं म्हणा, हे ज्या पद्धतीने करतात त्यांना देखील आमचा मानसे सलामच आहे। एक प्रकारे बघा, पंढरीचा विठोबा त्या ठिकाणी पंढरपूरला आहे आणि हे देखील आमचे पंढरपूरचे आज आमचे माऊली म्हणा, आज हे पुरुष म्हणा, महिला म्हणा, हे पण आमचे विठ्ठल रुक्मिणीच आहेत। कारण यांच्या सेवेमुळं आज आमच्या वारकरी बंधूंना कसली अडचण येत नाहीत। की विठ्ठलाचरणी आम्ही एवढीच मागणी केली की विठोबा ह्या महाराष्ट्रातील तमाम सर्व बंधू आणि भगिनींची वाहतीचा पायी प्रवास सुखमय होऊ द्या, समृद्धीमय होऊ द्या आणि ह्या बळीराजाला व्यवस्थितरित्या पाऊस पडून या महाराष्ट्राचं सुजलाम आणि सुफलाम होऊ द्या आणि आमच्या हातून अशीच देशसेवा आणि समाजसेवा घडण्याचं साधन आणि माध्यम ह्या आळंदी माऊलीच्या आणि देऊच्या प्रस्थानाच्या माध्यमातून, ह्या वारीच्या माध्यमातून हो, एवढीच आमची अपेक्षा आणि माऊलींची प्रार्थना आहे। सुरुवात कशी झाली, त्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? संकल्पना माझ्या एकट्याची नसून बरेचशा आमच्या मित्र आणि परिवाराच्या आहे। पहिलं मंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम केलं। मंडळाच्या माध्यमातून पण आम्ही काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी आम्ही छोटे टेबल लावून या ठिकाणी काम केलं, पण आता सर्वजण मोठे होत गेले, बाकीच्या गोष्टी होत गेल्या, मग बाकीच्या गोष्टी आम्ही आज मागाशी मी जसं तुम्हाला बोललो की एक छोटंसं एक रोपटं रोवलं होतं, पण आज खूप सारा मोठं वृक्ष होताना आम्हाला दिसायला बघतोय, पण तो आहे तो कुणाच्यामुळे आहे? आमच्या सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांमुळे आहे, आमच्या सर्व पक्षीय सामाजिक विविध संघटना म्हणा, मंडळ म्हणा, या लोकांच्यामुळं आहे आणि ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे होणारा हा पालखी सोहळा आहे। त्या पालखी सोहळ्याचं सर्व श्रेय आमचे मित्रपरिवार आणि सर्वसामान्य नागरिकांना मी या ठिकाणी देतो आणि म्हणजे देण्याचा प्रयत्न करतो। वारकऱ्यांनी आज पंढरपूरपर्यंत वारकरी जो इथून निघत आहे पुण्यावरून, तर त्या वारकऱ्यांनी आपली स्वतःची काळजी घेणं अपेक्षित आहे, त्यासाठी तुम्ही काय सांगाल? माऊलींचं प्रस्थान या ठिकाणी कुठल्या पद्धतीने होईल? हेलिकॉप्टरने येणार आहे, कोण म्हणले पायी येणार आहे, पण पालखी प्रस्थान सोहळा कसा होणार आहे हे खरंच माहिती नव्हतं, पण प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध काम केलं आणि त्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा थोडासा लवकर गेला, पण सगळ्यात महत्त्वाचा पालखी सोहळा झालेला आहे प्रशासनामुळे। त्याच्यामुळे मी सगळ्यांना एकच बोलन की प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सर्व प्रकारच्या सूचनांचं, मग त्या पावसाच्या बाबतीत असू द्या, आरोग्याच्या बाबतीत असू द्या, वाहतुकीच्या बाबतीत, सर्व सूचनांचं पालन हे वारकरीवाल्यांनी केलंच पाहिजे। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं तर वारकरी बंधू आणि भगिनींना मुळात सांगायची गरज नाही। आज तुम्ही बघा, याच वारकरी सोहळ्यामध्ये आज हजारो लाखो लोक आहेत, पण कुणीही निमंत्रण देत नाही, कुणीही बोलवत नाही, कुणीही कुठल्या शिस्तीचं भंग सांगत नाही। वारकरी हा असा असतो की हा आपला विठोरायाच्या पंढरपूरच्या दिशेने आपल्या एकदम शिस्तबद्ध पद्धतीने चालतो। फक्त एवढंच की जरी काय पासली प्रशासनाने काही जरी तुम्हाला सूचना केल्या तर आपण त्याचं अवश्यच पालन केलं पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांनी पण आपापल्या भागामध्ये करावं आणि वारकऱ्यांना देखील करावं, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो।